तर बघा इथे आपली डाळ भिजलेली आहे. त्याला 6 ते 7 तास झालेले आहे. तांदूळ पण आपले भिजलेले. आता याला आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया. तर इथे मी पोहे पण थोडे भिजवून घेतलेले आहेत. ते पण आपण या तांदळासोबत वाटून घेऊया. आणि इथं आपलं बारीक केलेलं मिश्रण बघा, हे इडलीचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. त्यामध्ये थोडं सोडा टाकूया आणि सगळीकडून मिक्स करून घेऊया. बघा, हे आपलं बॅटर मिक्स करून झालेलं आहे, म्हणजे दळून झालेलं आहे. तर याला आपण बंद करून गरम जागी ठेवूया. तर मी आज बनवत आहे बटाट्याचा कीस. त्याची भाजी कशी बनवायची ते तुमच्याबरोबर शेअर करते मी. सर्वप्रथम कढई तापायला ठेवली. त्यामध्ये तेल टाकूया. तर यामध्ये टाकूया आपण जिरे, मोहरी, कढीपत्ता, त्यानंतर कांदा टाकलेला आहे. आता याला आपण परतून घेऊया. त्यामध्ये टाकूया हिरवी मिरची, त्यानंतर टोमॅटो टाकले यामध्ये. टोमॅटो आपलं परतून झालं आहे. आता त्यामध्ये टाकूया हळद, आपण जसं कुरडईचा भुगा करतो सेम तशीच ही भाजी. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा, बघा कशी लागते. बटाट्याचा कीस या वाळवलेला. आता याला वरून चवीपुरतं मीठ टाकूया. ही भाजी वाफेवर आपल्याला 10 मिनटं बारीक गॅसवर होऊन द्यायची. त्याला टाईम लागत नाही, लवकर होऊन जाते भाजी. बघा, सेम कुरडईचा भुगाच वाटतं. 10 मिनटं आपण झाकण ठेवून होऊन देऊया. इथे मी भात घातलेला आहे आणि खाली डाळ. तर आता इथे आपण डाळीला फोडणी देऊया. तेल टाकलेलं आहे, कढीपत्ता, नंतर टाकली हिरवी मिरची, त्यानंतर टाकलं लसूण बारीक किसून घेतलं, जिरे टाकलेले, मोहरी, त्यानंतर थोडासा कांदा टाकते, हिंग टाकूया, आता टाकूया टोमॅटो, वरून टाकूया चवीपुरतं मीठ,
त्यानंतर हळद, आता टाकूया डाळ. थोडं पाणी टाकूया यामध्ये. इथं मी पाणी टाकलेलं आहे. आता डाळीला उकळी येऊन देऊ आपण. आपली भाजी झालेली. आता तिचं आपण वरून टाकूया कोथिंबीर. इथे पण डाळीला आपल्या उकळी आलेली आहे. वरून टाकूया कोथिंबीर. तर इथे आपला स्वयंपाक रेडी झालेला आहे. तर आजचा मेन्यू होता बटाट्याचा कीस, डाळ भात आणि चपाती. तर इथे आपण आता जेवायला घेतलेलं आहे. तर या सगळ्यांनी जेवायला. थँक्यू.